श्रीकृष्णाय नमः. अध्याय 2. योग. योग हे दोन प्रकारचे आहेत. एक देहसिद्धी म्हणजेच देह निरोगी राहण्यासाठी त्याचा उपयोग जिवंत आहे तोपर्यंत असतो, त्याने मोक्ष मिळत नाही, व दुसरा आत्मसिद्धीसाठी असतो, त्यामुळे दुःख दूर होऊन मोक्षही मिळतो. दुसरा योग गीतेत सांगितलेला आहे. संजय म्हणाला, नातेवाईकांना पाहून अर्जुनाने हृदयशोकाने दुःखी झाले. त्याचे नेत्र अश्रूंनी भरून आले. अतिशय खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी पुढील हिताचा उपदेश दिला. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, आर्यांना न शोभणारा, सुख किंवा स्वर्ग न देणारा, अपकीर्तिकारक हा मोह तुला अवेळी कसा उत्पन्न झाला? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, नपुंसकासारखे भित्रेपणाचे कृत्य तू का आभारलेस? तू मोठमोठ्या शत्रुयुद्धांना संतप्त करणारा आहेस. अशा वेळी युद्ध न करणे ही तुझ्या मनाची दुर्लभता आहे. तेव्हा शूद्रपणा टाकून युद्धाला तयार हो. अर्जुन म्हणाला, हे शत्रुमर्दना मधुसूदना, मला पूजनीय असलेल्या भीष्म द्रोणाचार्यासारख्या योद्ध्यांबरोबर युद्ध कसे करू? महानुभवी गुरु द्रोणाचार्य यदि द्रवाचे गुलाम असले तरी मला श्रेष्ठच आहेत. त्यांचा वध करून त्यांच्या रक्ताने माखलेले भोगापेक्षा या जगात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे काय वाईट आहे? अशा गुरुजनांना मारून राज्योपभोग कसा घेऊ? अर्जुन म्हणाला, आम्ही काय करावे? श्रेष्ठ कर्तव्य कोणते? आम्ही त्यांना जिंकावे की त्यांना आम्हाला जिंकावे हे पण समजत नाही. ज्यांचा वध करून आम्हाला जिवंत राहण्याची इच्छा नाही, ते हे कौरव आमच्या समोर उभे आहेत. मन मोहाव्याप्त झाल्यामुळे स्वभाव लोपलेला व अधर्म जाणण्यास असमर्थ झालेला मी तुम्हाला विचारतो, जे निश्चित कल्याणकारक असेल ते मला सांगा, कारण मी आपल्या शिष्य असून शरण आलो आहे. मला हितोपदेश करावा. पृथ्वीचे निष्कंठ सार्वभौम चक्रवर्ती राजपद, त्याचप्रमाणे सर्व देवलोकीचे सुद्धा स्वामित्व मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषण करणारा हा खेद कसा नाहीसा होईल हे मला समजत नाही. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, मी युद्ध करणार नाही असे निद्राजित अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले व स्तब्ध झाला. भरत वंशोत्पन्न धृतराष्ट्र दोन्ही सैन्यांच्या मध्ये गाढीव धनुष्य टाकून अतिदुःखाने रथावर बसलेल्या अर्जुनाला सर्वज्ञ श्रीकृष्ण हसत हसत असे म्हणाले, ज्याचे दुःख करू नये त्याचे तू दुःख करतोस आणि पोकळ पंडितांच्या गोष्टी करतोस. जे विवेकी ज्ञान पुरुष पंडित असतात ते मेलेल्या लोकांचा किंवा जिवंत लोकांचा शोक करीत नसतात. हे अर्जुना, मागे मी कधी नव्हतोस, तू नव्हतास, किंवा हे राज्य लोक नव्हते असे नाही, तसेच यापुढे आम्ही सर्व होणार नाही असेही नाही. देहाच्या 3 अवस्था. ज्याप्रमाणे या देहात बालपण, तरुणपण, म्हातारपण आहे, त्याचप्रमाणे देहधारी जीवाला या देहानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. त्याबद्दल ज्ञानी लोक मोहाच्या जाळ्यात अडकत नाहीत. हे कुंतीपुत्रा अर्जुना, शीत, उष्ण, दुःख, सुख हे इंद्रियांविषयाचा संयोग झाल्याने जाणवतात. हे उत्पन्न होणारे व नाश पावणारे अनियत आहेत, म्हणून ते तू सहन कर. कारण हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, 10 इंद्रियांच्या विषयाशी संयोग रसना इंद्रिय, त्याला विषया म्हणजे साखरेचा संयोग झालेला सुख जीवाला येते. नाकाला फुलाचा संयोग आल्याने सुगंध जीवाला येतो. जिभेला मिरचीचा संयोग झाला म्हणजे दुःख जीवाला होते. ते अनित्य म्हणून सुख दुःख समान असणाऱ्या ज्या धैर्यशाली पुरुषाला हे पीडा देत नाही त्या पुरुषाला मोक्षाचा अधिकार होतो. अनियत वस्तू नित्य राहत नाही आणि नित्य वस्तू नाहीशी होत नाही. ज्या दोहांचे तत्व ज्ञानीपुरुषांनी जाणले आहे, हे जग, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यांनी व्यापले आहे. या मूळ तत्वांचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. नित्य, अमर्याद, अविनाशी अशा जीवात्माचे धारण केलेले हे देह नाशिवंत आहे. म्हणून हे भरत वंशजा, तू युद्ध कर. नित्य अनियत पदार्थांचे विवेचन. देह विनाशी असून आत्मा नित्य, कोणाही पासून कधीही विभाजन न झालेला, पुढेही न मिसळता आणि नित्य शाश्वसन म्हणजेच पुढेही असाच स्वतंत्र राहणारा आहे. परमेश्वराचा अंश नाही. जीव, देवता, परमेश्वर आणि प्रपंच पूर्णतः भिन्न भिन्न आहे. जो
त्याला मारणारा समजतो आणि जो त्याला मेलेला समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत, कारण हा आत्मा मरत नाही व मारलाही जात नाही. जीवात्म्याला भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळी जन्म किंवा मृत्यू नाही. हा जन्माला आला आणि पुन्हा नाहीसा झाला असे कधीही घडत नाही. जीवात्मा हा जन्मरहित, नित्य, शाश्वत, कायमचा अस्तित्वात असल्यामुळे देहाचा वध झाला तरी त्याचा नाश होत नाही. हे पार्था, ज्यांना या जीवात्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित, अक्षय, कधीही न बदलणारा आहे हे समजले, तो पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जुने कपडे टाकून नवे कपडे परिधान करतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुना झालेल्या देहाला सोडून नवीन देह धारण करतो. हा जीवात्मा शस्त्रांनी कापला जात नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही किंवा वाऱ्याने झुकत नाही. हा जीवात्मा तुटू न शकणारा, न भिजणारा, न सुकणारा, न जळणारा, नित्य व कर्मानुसार सर्व योनी जन्म घेणारा, स्थिर, अचल, त्याचप्रमाणे शाश्वत आहे. हा जीवात्मा इंद्रियांचा अगोचर, अचिंतनीय, षड्विकार रहित असा म्हटला जातो. असे जाणून तू शोक करणे योग्य नाही. अजानुबाहो अर्जुना, जीवात्मा नेहमी जन्मतो व नित्य मरतो अशी तुझी समजूत असली तरी तुला दुःख करण्याचे कारण नाही. जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे व ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म नक्कीच आहे. म्हणून तू या अपरिहार्य बाबीबद्दल शोक करत बसणे शहाणपणाचे ठरेल काय? पंचमहाभूते, आप, तेज, वायू, आकाश, भूमी, 3 गुण, रज, तम, सत्व अशी 8 प्रकारची जड अपरा प्रकृती आहे. विज्ञानाचे 2 प्रकार. 1. संशोधित कळा जनित, संशोधन केले तसे विकसित होते अशा 64 कळा आहेत. त्यापैकी काही अंशीच संशोधित आहेत, जे स्वयंपूर्ण नसते, स्वतःला घातक ठरू शकते. 2. सामर्थ्यरूप तपश्चर्या करून सामर्थ्य मिळवणे, त्या सामर्थ्याने कळावश करणे, जसे महाभारत युद्धात वर्णन येते ते स्वयंपूर्ण असते. त्यामध्ये परत घेण्याची प्रतिकारशक्ती असते, दुष्परिणाम थांबवता येते. हे पार्था, ही भूते, पंचमहाभूते आणि 3 गुण सृष्टी रचने, व्याधी, अव्यक्त स्थितीला भैरव स्वरूपी होती आणि शेवटी सृष्टी संहारी तिथेच लीन होतात. या अव्यक्त स्थितीला कारण प्रपंच म्हणतात. त्यांच्यामधील स्थिती मात्र दृश्य आहे. त्याबद्दल दुःख कशाला? दृश्य प्रपंचाचा कोणी आश्चर्याप्रमाणे पाहतो, त्याचप्रमाणे कोणी एक सिद्धांती विस्मयाप्रमाणे ब्रह्मपरिणाम बोलतो आणि 3रा सिद्धांती त्याचप्रमाणे ऐकतो. ऐकणे, बोलून व पाहून सुद्धा कोणीच या कार्यप्रपंचाला अर्थात जाणत नाही. हे अर्जुना, अशा प्रकारे देह विनाशी असून त्यामधील जीवात्मा अविनाशी आहे, त्याला मानणे शक्य नाही. म्हणून तुला कोणत्याही प्राणीमात्राबद्दल दुःख करण्याची आवश्यकता नाही. चातुर्वर्णाप्रमाणे लोकाचार. क्षत्रिय धर्माच्या नियमाप्रमाणे युद्ध न करणे तुला योग्य नाही, कारण क्षत्रियांना युद्धापेक्षा अधिक कल्याणकारक असे दुसरे काही नाही. हे अर्जुना, सहज जगत्या सुदैवाने मोकळे झालेले हे स्वर्गाचे द्वारच आहे. म्हणून युद्ध करण्याची संधी भाग्यशाली क्षत्रियांनाच लाभत असते. जसे धर्मोचित युद्ध तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला प्राप्त होशील. इतकेच नव्हे, तुझी सर्व लोक नेहमी अपकीर्ती गातील. संभावित पुरुषाला अपकीर्ती मरण्यापेक्षाही अधिक दुःखदायक असते. ज्या मोठमोठ्या महारथी योद्धांना तू आदरणीय आहेस, त्यांची अशी समजूत होईल की तू केवळ घाबरट वृत्तीमुळे रणमैदान सोडून गेलास. त्यामुळेच तेच तुझा अनादर करतील. तुझे शत्रू अनेक तुच्छतादर्शक शब्दांनी तुझी निंदा करतील, तुझ्या सामर्थ्याबद्दल उपहास करतील. तुला यापेक्षा दुःखकर ते काय असणार? हे कुंतीपुत्रा, तू धर्मयुद्धात ठार झालास तर स्वर्गाला जाशील आणि धर्मयुद्ध जिंकले तर पृथ्वीच्या राजाचा उपभोग घेशील. म्हणून निश्चय करून उठ. सुख किंवा दुःख, लाभ किंवा हानी, जय किंवा पराजय याचा विचार न करता तू सर्व सारखे समजून युद्धाला तयार हो. जर तू असे केलेस तर तुला पाप लागणार नाही. एका परमेश्वराच्या निष्काम भक्तीचे परिणाम.
हे अर्जुना, मी तुला सांख्य तत्वज्ञानाचे पृथक्करणात्मक ज्ञान सांगितले. आता ज्यामुळे पुरुष निष्काम कर्म करतो त्या निष्काम कर्मयोगाचे ज्ञान ऐक. या ज्ञानामुळे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. हे निष्काम कर्मयोगात पूर्वी आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही व अपूर्ण सोडल्यावर पापसुद्धा लागत नाही. या धर्ममार्गात थोडेसे जरी आचरण केले तरी त्याच्या साहाय्याने मोठ्या भयापासून मनुष्याचे संरक्षण होते. हे प्रिय गुरुपुत्रा, या निष्काम कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु सकाम कर्मयोगात अज्ञानी पुरुषांची बुद्ध्या असंख्य व नाना प्रकारचे असतात. सकाम अंधश्रद्धा त्याज. हे अर्जुना, अविवेकी लोक वेदातील फलश्रुतींच्या तत्वज्ञानात मग्न झालेले व त्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ नाही असे म्हणणारे जे लोक फुलवून अर्थ सांगणाऱ्या व सत्य कल्याणापासून दूर लोटणाऱ्या वेदवचनांना पुढे करतात, त्यांना हे कळत नाही की भोग, ऐश्वर आणि स्वर्ग आदी शाश्वत नाही, परंतु भोग, ऐश्वर, इंद्रियांची तृप्ती त्यांच्या इच्छेमुळे पुरुषांची निश्चयात्मक बुद्धी ईश्वराकडे लागू शकत नाही. सर्व वेद तिन्ही गुणांच्या विषयांनी भरलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू त्रिगुणरहित, द्वंद्वरहित, नित्य सस्व्यस्त होऊन चिंतारहित हो. सर्व बाजूंनी जलाशय भरलेला असता लहान विहिरीचे जेवढे प्रयोजन असते तेवढेच ब्रह्मविद्या ज्ञानसंपन्नाला वेदाचे असते. समत्व बुद्धियोग. फक्त तुला कर्म करण्यापुरताच अधिकार आहे. फळ तुझे स्वाधीन नाही. कर्माच्या फळाची इच्छा देखील करू नकोस. त्याचप्रमाणे कर्मी न करण्याचा आग्रह सुद्धा धरू नकोस. हे अर्जुना, कर्माविषयी अनासक्त होऊन तुझे कर्तव्य कर. यश अपयश याविषयी मनाचा असलेला समतोलपणा यालाच योग असे म्हणतात. हे अर्जुना, समत्व बुद्धी योगाशिवाय कर्म करणे अत्यंत हीन आहे. बुद्धीला शरण जाण्याची इच्छा कर. कर्मफळाची इच्छा करणारे अत्यंत दीन असतात. समत्व बुद्धियोगाने युक्त असा पुरुष पुण्य पाप यापासून मुक्त होतो. म्हणून बुद्धियोग साध्य करून तयार हो. समत्व बुद्धियोग मिळवणे हे सर्व कर्मातील कौशल्य होय. बुद्धियोगाने युक्त असलेल्या ब्रह्मविद्या ज्ञानी कर्मफळाची आशा सोडून जन्म, मृत्यू व दुःखरहित ईश्वराच्या अविनाशी पदाला प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी अज्ञानापासून पार होईल तेव्हा तू जे ऐकले आहेस व जे सर्व ऐकायचे आहे या सर्वांबद्दल तू अतोनात उदास होशील. समत्व बुद्धियोग प्राप्त करण्याचा उपाय. वेदश्रुतीमुळे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परब्रह्म चिंतनात एक निष्ठतेने स्थिर होईल तेव्हा समत्व योगाला प्राप्त होशील. स्थितप्रज्ञ. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, ईश्वर चिंतनात मन लावलेल्या स्थितप्रज्ञाची कोणती लक्षणे आहेत? स्थितप्रज्ञ कसा बोलतो, तो कसा राहतो, त्याचप्रमाणे कसा वागतो ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, मनात बसलेल्या सर्व प्रकारच्या वासना जेव्हा जीव टाकून देतो व परमात्मचिंतनात जीवात्मा संतुष्ट होतो तेव्हा तो स्थितप्रज्ञ झाला असे म्हटले जाते. दुःखात ज्याचे मन अस्वस्थ होत नाही व सुखाची इच्छा करीत नाही, राग, भय आणि क्रोध रहित मुनी स्थितप्रज्ञ म्हणविला जातो. जो पुरुष सर्वाविषयी आसक्तीरहित असतो, शुभ गोष्टी घडल्या तरी आनंद होत नाही, त्याचप्रमाणे अशुभ गोष्टी घडल्या तरी दुःखी होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे म्हटले जाते. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी कवचात आवरून घेतो त्याचप्रमाणे हा मुनी आपली इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. अनावर इंद्रियांवर संयम व स्थिर बुद्धी. निराहारी पुरुषांचे बाह्य विषय सुटतात पण मनातील विषय भोगाची अभिलाषा नाहीशी होत नाही, परंतु ईश्वर ज्ञानाने या पुरुषाची अभिलाषाही नाहीशी होते. हे अर्जुना, विद्वान पुरुष भगीरथ प्रयत्न करीत असला तरी अनावर इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने भलतीकडे ओढून नेतात. ज्याने आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा ठेवून माझ्याच ठिकाणी मन स्थिर केले आहे, अशा प्रकारे इंद्रियांना वश केलेल्या पुरुषांची बुद्धी स्थिर होते. मनासहित इंद्रियांना आवर न घालता ईश्वराच्या ठिकाणी मन स्थिर न केल्याने मनातून विषयाचे चिंतन होते. नेहमी इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला
विषयाची आवड निर्माण होते आणि त्या आसक्तीपासून वासना निर्माण होते व इच्छापूर्ती न झाल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे अविवेक अथवा भ्रांतीमुळे स्मरणशक्ती नष्ट होते. स्मृती संभ्रमामुळे निश्चयात्मक बुद्धी नाहीशी होते व बुद्धिनाश झाला म्हणजे त्याचा सर्वस्वाचा नाश होतो. इंद्रियांवर संयम व मुक्तीचा उपाय. राग द्वेष रहित होऊन इंद्रियांद्वारा जीवनाश्वक विषयांचे सेवन करीत असताना इंद्रियांना वश केलेल्या परमेश्वराची आज्ञा पाळणारा पुरुष प्रसन्नता प्राप्त करून घेतो. या प्रसन्न चिंताचे योगाने ह्या पुरुषाच्या सर्व दुःखाचा नाश होतो. प्रसन्नचित्त पुरुषांची बुद्धी लवकरच एकाग्र होते. असंयमी योगरहित पुरुषाला बुद्धी नसते व निश्चयात्मक भावना नसते. अशा भावना विहीनाला शांती नसते आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कुठून मिळणार? स्वैर संचार करणाऱ्या इंद्रियांच्या ठायी मन जेव्हा आसक्त होते तेव्हा ज्याप्रमाणे समुद्रातील नावेला वारा ओढून नेतो त्याचप्रमाणे मनुष्याला बुद्धीच्या इंद्रिय ओढून नेतात. हे पराक्रमी अर्जुना, जो इंद्रिय विषय भोगापासून अनासक्त झाला हे परब्रह्म चिंतनाकडे मन लावतो आणि त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. सर्व प्राणीमात्रांची जी रात्र असते ती वेळ स्थितप्रज्ञ पुरुषांच्या जागृतीची असते किंवा प्राप्त समयी सर्व प्राणीमात्रा झोपतात त्यावेळी स्थितप्रज्ञ ईश चिंतन करतो व सर्व प्राणीमात्र विषयात जागतात त्यावेळी स्थितप्रज्ञ झोपतो. ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्रात प्रवेश करत असतानाही तुडुंब भरलेला समुद्र मर्यादा न सोडता शांत असतो, त्याचप्रमाणे वासनांचा प्रवाह सतत वाहत असताना जो विचलित होत नाही त्याला शांती मिळते आणि वासना तृप्तीच्या आहारी जातो त्याला शांती मिळत नाही. जो विषय भोगातून अनासक्त झाला व वासना शून्य झाल्या, ममता शून्य झाल्या, अहंकार शून्य, निस्पृह अशाच पुरुषाला शांती मिळते. हे अर्जुना, यालाच बाह्य स्थिती असे म्हणतात. ही स्थिती प्राप्त झाली म्हणजे पुरुष मोहित होत नाही. आयुष्याच्या अंतकाळी मृत्यूसमयी असा पुरुष ब्रह्मनिर्वाह पदाला जातो. तत्वज्ञानातील एवं ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादात्मक साख्य योग नावाचा दुसरा अध्याय समाप्त. राधे राधे.